हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.1मधील क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. शो दॅट पॉईंट्स A, B, C and D आर व्हर्टायसेस ऑफ रोम्बस ABCD. आपल्याला 4 पॉईंट्स दिलेले आहेत A, B, C and D आणि त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि आपल्याला हे पॉईंट रोम्बस ABCDचे व्हर्टायसेस आहेत हे प्रूफ करायचं आहे. रोम्बस म्हणजे काय पहा. आता हा क्वाड्रिलॅटरल ABCD रोम्बस आहे असं आपण कधी म्हणणार जर ह्या क्वाड्रिलॅटरलच्या ऑल साइड्स काय असतील इक्वल असतील तर काय म्हणणार आपण हा क्वाड्रिलॅटरल रोम्बस आहे. म्हणजेच साइड AB इज इक्वल्स टू साइड BC इज इक्वल्स टू साइड CD इज इक्वल्स टू साइड AD असेल. या सगळ्या साइड्स काय असतील इक्वल असतील तर काय म्हणणार ही फिगर रोम्बसची आहे. मग आपल्याला हे 4 पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. मग काय करू आपण डिस्टन्स AB, डिस्टन्स BC, डिस्टन्स CD आणि डिस्टन्स AD काढून घेऊ. या साइड्सचे डिस्टन्स जर आपल्याला इक्वल मिळालं तर काय म्हणणार आपण क्वाड्रिलॅटरल ABCD हा रोम्बस आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण हे पॉईंट्स लिहून घेऊ. द गिवन पॉईंट्स आर एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत -4, -7. बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत -1, -2. सीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 8 and 5. डीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 5, -4. आता प्रथम आपण डिस्टन्स फॉर्म्युला लिहून घेऊ. डिस्टन्स फॉर्म्युला इज इक्वल्स टू अंडर रूट x2 - x1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. आता प्रथम आपण डिस्टन्स AB काढून घेऊ. AB इज इक्वल्स टू अंडर रूट आता Aचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू. Bचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. x2 काय आहे पहा -1 मायनस x1 किती आहे -4 ब्रॅकेटमध्ये लिहू -4 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 किती आहे 2 मायनस y1 किती आहे -7 ब्रॅकेटमध्ये लिहू ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट -1 आता मायनस मायनस काय होईल प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 2 मायनस मायनस काय होईल +2 + 7 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट -1 + 4 किती येईल पहा 3चा स्क्वेअर प्लस 2 + 7 9चा स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 3चा स्क्वेअर किती येईल 9 प्लस 9चा स्क्वेअर किती होईल 81 इज इक्वल्स टू अंडर रूट 81 + 9 90. म्हणजेच AB किती मिळालं पहा आपल्याला √90 युनिट्स. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण डिस्टन्स BC काढून घेऊ. Bचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू. Cचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. BC इज इक्वल्स टू अंडर रूट x2 - x1 घ्यायचं आहे आपल्याला. x2 किती आहे 8 मायनस x1 किती आहे -1 ब्रॅकेटमध्ये लिहू -1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 किती आहे 5 मायनस y1 किती आहे 2 5 - 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 8 मायनस मायनस काय होईल प्लस 1 8 + 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 5 - 2 किती येईल 3चा स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 8 + 1 9चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर किती येईल 9 इज इक्वल्स टू अंडर रूट 9चा स्क्वेअर किती येईल 81 प्लस 9
इज इक्वल्स टू अंडर रूट 81 + 9 किती येईल 90. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स BC किती मिळालं पहा रूट 90 युनिट्स. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता आपण डिस्टन्स CD काढून घेऊ. डिस्टन्स CD. Cचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू. Dचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. CD इज इक्वल्स टू अंडर रूट x2 किती आहे पहा 5 मायनस x1 किती आहे 8. 5 - 8 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 किती आहे -4 मायनस y1 किती आहे 5 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर -4 -5 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 5 - 8 -3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस -4 -5 किती येईल -9 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट -3चा स्क्वेअर काय येईल 3 3 जार 9 प्लस -9चा स्क्वेअर काय येईल 9 9 जार 81. 81 + 9 किती येईल 90 युनिट्स. हे काय मिळालं आपल्याला डिस्टन्स CD. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आपण प्रथम AB डिस्टन्स काढलं, त्यानंतर BC डिस्टन्स काढलं, त्यानंतर CD डिस्टन्स काढलं. आता आपण AD डिस्टन्स काढून घेऊ. Aचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू. Dचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. AD इज इक्वल्स टू अंडर रूट Aचे पॉईंट्स x1 y1 कन्सिडर करू. Dचे पॉईंट्स x2 y2 कन्सिडर करू. AD इज इक्वल्स टू अंडर रूट x2 - x1. x2 किती आहे 5 मायनस x1 किती आहे -4 -4 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू. ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 - y1. y2 किती आहे -4 मायनस y1 किती आहे -7 ब्रॅकेटमध्ये लिहू. ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर 5 मायनस मायनस काय होईल +4 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस -4 मायनस मायनस काय होईल +7 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 5 + 4 9 9चा स्क्वेअर प्लस -4 + 7 किती येईल 3 3चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 9चा स्क्वेअर 9 9 जार 81 प्लस 3चा स्क्वेअर 3 3 जार 9 इज इक्वल्स टू अंडर रूट 81 + 9 इथे येईल 90 युनिट्स. हे काय मिळालं आपल्याला डिस्टन्स AD. त्याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला डिस्टन्स AB किती मिळालं √90 युनिट्स. BC किती मिळालं √90 युनिट्स. डिस्टन्स CD किती मिळालं √90 युनिट्स आणि डिस्टन्स AD किती मिळालं √90 युनिट्स. क्वाड्रिलॅटरल ABCDच्या सगळ्या साईड्स आपल्याला इक्वल मिळालेल्या आहेत, कॉन्ग्रुएंट मिळालेले आहेत. म्हणजेच क्वाड्रिलॅटरल ABCD हा रोम्बस असणार आहे. म्हणजेच पॉईंट्स A, B, C, D आर द व्हर्टायसेस ऑफ रोम्बस ABCD. In a quadrilateral, if all the sides are equal, then it is a rhombus. क्वाड्रिलॅटरलच्या जर सगळ्या साइड्स इक्वल असतील तर तो काय असणार आहे रोम्बस असणार आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. म्हणजेच ABCD हा काय असणार आहे रोम्बस असणार आहे, कारण आपल्याला ABCDच्या ऑल साइड्स काय मिळाल्या इक्वल मिळाल्या. अँड देअरफॉर पॉईंट्स A, B, C and D are the vertices of rhombus. ABCD. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं.
पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.